जादा परताव्याचा आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणारे अनेक ठगसेन कोल्हापुरात आहेत। 4 महिन्यात दिलेली रक्कम दुप्पट करून देऊ अशी जाहिरात सान्विक वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीने केली होती। त्यानंतर सुमारे 3,62 लाखांची फसवणूक करून पळून गेलेल्या गोविंद पाटील याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज शिएमधून अटक केली। सान्विक वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीच्या नावाखाली गोविंद पाटीलने अनेकांना चुना लावलाय। सुमारे 4 वर्षांनंतर तो पोलिसांच्या जाळ्यात आलाय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आर्थिक गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास सुरू केलाय। कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर इथल्या अयोध्या टॉवर्समध्ये सान्विक वेल्थ मॅनेजमेंट या नावाने गोविंद पाटील यानं एक LLP कंपनी सुरू केली होती। 4 महिन्यात दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने त्यानं शेकडो गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढलंय। सुरुवातीचे काही दिवस गुंतवणूकदारांना परतावा मिळाला, पण त्यानंतर परतावा मिळणं बंद झालं। सुमारे 4 वर्षांपूर्वी गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिसात सान्विक वेल्थ मॅनेजमेंट कंपनी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली, पण गुन्हा दाखल झाल्यापासून कंपनीचा सूत्रधार गोविंद पाटील पसार झाला। दुसरीकडे भामटा गोविंद पाटील शिए परिसरात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली। त्यानुसार उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, महेश अंबी, अमित सरजे, सुशील पाटील, समीर कांबळे यांनी पाळत ठेवून गोविंद पाटीलला शिएमधील घरातून ताब्यात घेतलंय।